आणि ऑलिंडर्स मी तुम्हाला विनंती करतोय, पाहुणे आपल्याकडे आलेले आहेत, 2 दिवसासाठी आहेत, त्यांचं आदरातिथ्य करायचंय व्यवस्थित आणि नक्कीच अतिशय सुंदर कामगिरी आतापर्यंत आपली राहिलेली आहे. अजूनही बराचसा स्पर्धा, अर्धी स्पर्धा झाली, अर्धी स्पर्धा अजूनही बाकी आहे. तर गोलंदाजी मार्गावर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय प्रणील मोरे, मॅन फ्रॉम खार. फलंदाजीसाठी कृष्णा. मोठा फटका पहिल्या चेंडूवर, जोरदार प्रहार, कृष्णा सातपुते ब्रँडेड फटका, 6 धावा. तर कृष्णा सातपुते 3 षटकार सलग लगावले तर निलेश गलांडे यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. तर पाहूया कृष्णा सातपुते पहिल्या चेंडूवर षटकार मात्र या ठिकाणी ठोकतोय, चुरून दाखवतोय. महाराष्ट्रातील मी मात्र दबंग आहे ते मात्र या ठिकाणी दाखवून देतोय कृष्णा. त्याची कडा घेतली जाते, चेंडू मागे नक्कीच पाठीमागे जातोय. आतिश केदारेच्या हातात जाऊन चेंडू विसावतोय. कोणत्याही प्रकारची धाव मात्र या ठिकाणी मिळत नाहीये. 2 वर्षापूर्वी मात्र जुन्नर प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये मात्र धावांची लयलूट करत असताना मात्र याच कृष्णा आणि बबलू पाटील दोघांनी मिळून 1,10,000 रुपयाचं कॅश पारितोषिक प्रेक्षकांकडून घेतलं होतं. पाहूया आज या मुंबई नगरीत मात्र खास कृष्णाला पाहण्यासाठी आवर्जून हेलिकॉप्टर. कृष्णाच्या बॅट मधून निघाला फटका. योगेश पेनकर महाडचा खेळाडू चेंडूवर येतोय. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचते, ती 7 धावांवर जाऊन पोहोचते. संदीप आचार्य फलंदाजीसाठी मैदानात येतोय. नक्कीच एक नावाजलेला खेळाडू आहे. मुंबई वर्सेस रायगड मॅच मात्र नक्कीच झाली होती शेवा गावामध्ये आणि सगळ्यांची रायगडकरांची मन मात्र या स्टँडीने जिंकून घेतली. आणि या ठिकाणी मात्र सापळा रचला आणि सापळ्यात मात्र नक्कीच सँडी आचार्य बाद होत. तर बाद होतोय, सापळा रचला गेला. सापळ्यामध्ये मात्र नक्कीच भेटतोय तो संदीप आचार्य. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज सोनू फ्रॉम मुलुंड मैदानात येतोय. सोनू सिंग. यश मिळते प्रणील मोरेला. अचूक गोलंदाजी मात्र प्रणील मोरेची असते. तर प्रणील मोरेला यश मिळते. या ठिकाणी सामना करण्यासाठी सोनू येतोय मैदानात. नवीन फलंदाज टेनिस बॉल नक्कीच चेंडू जातोय. नो बॉल पंचांनी या ठिकाणी घोषित केलेला आहे. कोणत्या क्षेत्ररक्षकाकडे चेंडू जातोय. नो बॉल. फ्री हिट असणार आहे या नो बॉलवर. 2 धावांनी मात्र संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 धावांवर जाऊन पोहोचते. टेनिस बॉल क्रिकेट आज मात्र टेनिस बॉल क्रिकेटला सुगीचे दिवस आलेले आहेत. पूर्वाश्रमी जर पाहिलं तुम्ही गणेश गल्ली लालबाग असेल, चापे गल्ली असेल, शशी ब्राईट असेल, नर्मदा अर्जुन असेल, टिळक चौक असेल, या संघांनी मात्र टेनिस क्रिकेट सुरुवातीला मात्र नक्कीच राज्य केलं. तदनंतर मात्र मॅचलेस, राहुल, अमृत 11 असेल, या संघांनी बंड्या बॉईज असेल, या संघांनी मात्र टेनिस क्रिकेटवर राज्य केलं. आणि आता मात्र नक्कीच उमेश 11, GI 11, बिग्रो लियन्स, SP 11
असेल, उमर 11 असेल, सध्याच्या घडीचे संघ मात्र टेनिस बोरिवली बॉईज असेल, एक 11 शिवशक्ती पाले, हे संघ मात्र टेनिस क्रिकेटवर राज्य करताना दिसत आहेत मुंबईमधील. तर नक्कीच या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसला, चेंडू मात्र निर्धाव जाऊन बसला. सुंदर षटक प्रणील मोरेचं. या षटकामध्ये एक गड्याच्या पतनानंतर धाव फलकावर धावा झालेल्या आहेत त्या 9 धावा. ज्या टीम्स जेवण करण्याचा बाकी असतील, उमर 11 हकीमबाई जेवून घ्या. सगळ्या प्लेयरांसाठी या ठिकाणी जेवण आहे. बिलाल जेवण आहे या ठिकाणी सगळ्या प्लेयर्ससाठी. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा अहमदनगर एक्सप्रेस अर्थातच अभिजित दुधे. तर नक्कीच अहमदनगर जिल्ह्यातील असणारा अहमदनगर शहरातील हा खेळाडू 3 ते 4 वर्षापूर्वी JPL टुर्नामेंट्स मध्ये मात्र अभिजित दुधेचं आगमन झालं आणि तदनंतर मात्र अर्थातच प्रतीक अर्थात म्हणजेच डिंगडॉंग संघाचे दरवाजे उघडे झाले आणि तदनंतर मात्र सातत्याने चांगली कामगिरीच्या जोरावर मात्र हा नगरचा खेळाडू प्रतीक संघाचं प्रतिनिधित्व करत गेला आणि नक्कीच चांगली कामगिरी करून उभ्या महाराष्ट्रात आपल्या कामगिरीचा गोलंदाजीचा ठसा मात्र अभिजित दुधेने नक्कीच सोडला. आता पाहूया कर्णधार संदेश पार्टे मात्र काहीशा टिप्स. भीमा काय झालं, थोडेसे सहकार्य करायचे विनंती करतोय. पाय वरती घ्या, सहकार्य करा. मोठा फटका, बिग हिट. सोनूच्या बॅट मधून निघालेला फटका, अभिजित दुधेच्या गोलंदाजीवर केलेला जोरदार बहार. तर जबरदस्त प्रहार मात्र या ठिकाणी केला गेला. सोनूच्या बॅट मधून धाव संख्या झटपट वाढते, 15 वर जाऊन पोहोचते. युपी टायगर चॅम्पियनशिप 2015 पारितोषिक अर्थातच घाटकोपर विभागात पहिल्यांदाच एवढं मोठं पारितोषिक आहे. 1,11,111. द्वितीय पारितोषिक 55,555 आणि द्वितीय पारितोषिक 33,333 रुपये. मॅन ऑफ द सिरीज 10,000 रुपये. बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन 5,000 रुपये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आता मात्र चेंडू हवेत. पंकज जाधव माट्या चेंडूच्या मागे नक्कीच जातोय. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र नक्कीच केला जातोय. दुसरी धाव देखील मात्र या ठिकाणी पूर्ण केली जाते. 2 धावांनी मात्र संघाची धावसंख्या झटपट वाढते जाऊन पोहोचते. ती 17 धावा. 6 षटकांचा सामना आहे. मोहन गुजर सिद्धिविनायक ज्वेलर्स यांचं देखील या ठिकाणी हार्दिक असं स्वागत आहे. तसेच 3 षटकार सलग मारणाऱ्या खेळाडूच मात्र निलेश गलांडे यांच्याकडून. निलेश कदाचित प्राइस वाढवावं मारत नाहीये, वाढवायला लागते कदाचित की काय. तर सुंदर फटका मात्र या ठिकाणी एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील मात्र या ठिकाणी. तर यानंतर जो खेळाडू पहिल्यांदाच षटकार हॅट्रिक मारेल निलेश गलांडे 1000 रुपये आणि बाबूशेठ सावंत यांच्याकडून 2000 रुपये म्हणजे 3000 रुपये दिले जातील आणि जरड साहेब होते या ठिकाणी. तर 3000 रुपये मिळतील षटकार हॅट्रिक मारणाऱ्या खेळाडूस. सुंदर असा चेंडू. अभिजित दुधेचा बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू येत नाही, काहीसा कट होतोय आणि साठी यष्टीरक्षक सादिक राजापूरकरचा वेध घेणारा चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर षटकार हॅट्रिक मात्र पहिल्या दिवशी झाली होती, तुषार शिंदेने केली होती आणि नक्कीच 1500 रुपयाचं पारितोषिक त्याला त्यावेळेला मिळालं होतं. तर पाहूया म्हणजे स्वीटीने केली होती. तर आज पाहूया षटकार हॅट्रिक मारली तर 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. बाबूशेठ सावंत यांच्याकडून 2000, निलेश गलांडे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. सुंदर गोलंदाजी
एक षटकार म्हणत अत्यंत चांगलं कमबॅक मात्र करतोय हा गोलंदाज अभिजित दुधे. लेग बाईच्या स्वरूपातील धाव मंजूर पंच या ठिकाणी कळवतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा 26व्या क्रमांकाचा नियम 22 अथवा लेग बाईज याचा वापर या ठिकाणी केला जातोय आणि एका धावेच्या मध्ये नक्कीच 20 धावांवर धनकाची धावसंख्या जाऊन पोहोचते. 20 अंक म्हटलं की 20 ऑक्टोबर वीरेंद्र सहवागचा जन्मदिवस. क्रिकेटमधून संन्यास घेतला परंतु भारतातर्फे मात्र 2 त्रिशतक लगावलेली आहेत. नक्कीच खूप मोठी कामगिरी होती. नजफगडचा नवाब अर्थातच मुलतानचा सुलतान अशी 2 नावं देखील त्याला दिली गेली होती आणि नक्कीच त्याची कमी भारतीय संघाला मात्र नेहमीच भासणार आहे. तर झहीर खान ने देखील क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. कृष्णा सातपुते फलंदाजीसाठी सज्ज होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हवेत चेंडू जातो. बॅटची कडा चेंडू मात्र सीमारेषेच्या दिशेने सीमारेषा पार चौका. पाणी पाणी उपलब्ध करून द्यायचे खेळाडूंना. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत त्या 24 धावा धावफलकावर. तर आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मी चंदू शेटे विकी टायगर चॅम्पियनशिपच्या निमित्ताने पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. या भटवाडी घाटकोपर नगरीमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. विनंती आहे 4थ्या पायरीच्या वर षटकार आहे त्याच्यावरती प्रेक्षकांनी जायचं आहे. मैदान मात्र प्रेक्षकांनी खचून कॅमेरामन शूटिंग करणारे 70 असेल tenniscricket.in असेल प्रेक्षकांची संख्या देखील त्या ठिकाणी घ्यायची आहे आणि एखादा मोबाईल मध्ये शूटिंग समोरच्या बाजूने देखील घ्यायचं. या ठिकाणी देखील बरेचसे प्रेक्षक आहेत. तर पाहूया आजच्या दिवसाचा मानकरी कोण होत आहे. पहिल्या दिवशी मात्र या ठिकाणी युके टायगर हा संघ अंतिम 3 मध्ये जाऊन पोहोचलाय. आज मात्र महाराष्ट्रातील नामवंत खेळाडू या ठिकाणी उपलब्ध आहेत. पाहूया कोणता संघ या ठिकाणी विजय होतोय. घाई करायची आहे. 4 वाजता सामना शेवटचा सुरू होणं अपेक्षित आहे त्यासाठी तुम्ही सहकार्य करायचंय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर प्रणील मोरे. मुखबधिरांच्या मात्र भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू. बाबूशेठ शारीरिक व्यंग जरी असेल तरी हा खेळाडू आजच्या मितीला महाराष्ट्रातील एक टॉप ऑलराऊंडर म्हणून ओळखला जातो. जेवढा चांगला गोलंदाज तेवढा चांगला फलंदाज देखील आहे आणि संपूर्णपणे व्यंगावर मात करून आज मात्र कारण 2 वर्षापूर्वी चिरले या ठिकाणी झालेल्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची कार या खेळाडूला मिळाली होती. एवढा जबरदस्त परफॉर्मन्स करणारा हा खेळाडू खार परिसरातील खेळाडू आहे. मुंबईची शान आहे. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी त्याच्याकडून केली जाते. तर त्याच्या समोर मात्र सोनू आणि कृष्णा सातपुते. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधील सर्वाधिक मोठा ब्लास्ट. तर मोठा फटका सोनूच्या बॅट मधून क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सापळा रचला आणि सापळ्यात मात्र नक्की जाळ्यामध्ये मासा अडकावा हेमंत कोळी बरोबर आहे ना. त्याप्रमाणे मात्र या ठिकाणी खेळाडू बाद होत आहे. नक्कीच आणखीन एक बडी या ठिकाणी मिळतोय. तर प्रणील मोरे जेवढी करावी तेवढी तारीफ थोडीच आहे त्याची. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्क्वेअरलेगच्या दिशेने चेंडू जातोय. गरकन गिरकी घेतली कृष्णाने. बॅट मधून चेंडू जरी मिस झाला असेल दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय अतिशय सापळाईने. तर कृष्णा सोलापूर जिल्ह्यातून आलेला खेळाडू आहे आणि या सोलापूरची खासियत आहे महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त सिमेंटच्या विकेट गोड्या असतील तर सोलापूर जिल्ह्यात आहेत. सातत्याने सिमेंट विकेटवर क्रिकेट मात्र त्या ठिकाणी खेळलं जातं. त्यामुळे सोलापूरचे खेळाडू संदीप राठोड असेल संतोष नलावडे असेल हे सोलापूरचे खेळाडू आहेत. अतिशय निष्णात आहेत सिमेंट विकेटवर खेळण्यासाठी. तर पाहूया त्यातीलच मात्र एक हा खेळाडू कृष्णा सातपुते एक महाराष्ट्रातील अव्वल नंबरचा खेळाडू. तर संतोष सक्सेना जी आपले या ठिकाणी आगमन झालंय. संतोष सक्सेना सर
जो खेळाडू भारतीय अ संघातून खेळलेला आहे त्यांचं देखील मुंबईच्या रणजी संघातून 4 वर्ष, रेल्वेच्या रणजी संघातून 4 वर्ष प्रतिनिधित्व ज्यांनी केलं आहे त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. हार्दिक स्वागत. मोठा फटका कृष्णा सातपुते षटकार. धन्यवाद. असं म्हटलं जातं मनोज बेल्लेकर, जो लगाते हैं छक्के चौके सोते सोते, जो लगाते हैं छक्के चौके सोते सोते, उनका नाम कृष्णा सातपुते. तर जबरदस्त फटकेबाजी मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. कृष्णा दुसरा बॉल उपलब्ध करून द्यायचा. कृष्णा सातपुते मुंबईकरांची मन जिंकून घेतोय आणि खास बरेचसे प्रेक्षक कृष्णाची फलंदाजी पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि तो देखील निराश करत नाहीये. चांगली फलंदाजी कृष्णाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर लोकल टेनिस क्रिकेटचे मिलिंदजी सांगळे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. 70 स्पोर्ट्स अपडेट स्नेहल राणे या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच टेनिस क्रिकेट.in संतोषजी नाणेकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्हा सर्वांचं या स्पर्धेचे अपडेट जगभर जावेत यासाठी तुमची मदत होते. तुम्हा सर्वांचं मनापासून असं आभार. युके टायगर चॅम्पियनशिप 2015 प्रणील मोरे कृष्णासाठी. कृष्णा सातपुते पुन्हा एकदा ब्रँडेड फटका. 6 धावा. प्रणील मोरे सारख्या गोलंदाजाला जोरदार प्रहार केला जातोय त्यावर आणि षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावर कृष्णा सातपुते. जर हॅट्रिक घेतली बाबूशेठ सावंत 2000 रुपये आणि निलेश गलांडे यांच्याकडून 1000 रुपये, 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल जर षटकार हॅट्रिक मारली तर. पाहूया कृष्णा उभ्या महाराष्ट्राचा सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. टेनिस क्रिकेट मधील मात्र गेली 10 वर्ष हे वादळ मात्र टेनिस क्रिकेट जगतावर घोंगावत आहे. मला अजूनही आठवतंय 2003 अलकुटीच्या स्पर्धेमध्ये कृष्णा आला, तब्बल 16 षटकार मारले आणि तदनंतर मात्र हे वादळ संपूर्णपणे टेनिस क्रिकेट जगतावर घोंगावत आहे. कृष्णा आणि 3000 रुपयाचं पारितोषिक मात्र या ठिकाणी जिंकतोय कृष्णा. उभ्या महाराष्ट्राचा सुपर हिरो प्रेक्षकांना निराश करत नाहीये. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा कृष्णासाठी झाल्या पाहिजे. जबरदस्त परफॉर्मन्स. धन्यवाद. डीजे 44 धावा. कृष्णा मात्र या ठिकाणी प्रणील मोरे सारख्या गोलंदाजावर या ठिकाणी जोरदार हल्ला चढवलाय. कृष्णा सातपुते सलग 6 षटकार मारले तर निलेश गलांडे इकडून 3000 आहेत. निलेश गलांडे इकडून सलग 6 मारले तर 3 आहेत. 1000चं पारितोषिक जिंकलंय. बाबूशेठ सावंत यांचं 2000चं पारितोषिक जिंकले. बाबूशेठ 6 चेंडू 6 मारले तर किती आहेत? तर नक्कीच खंडित झाली आहे या ठिकाणी षटकारांची मालिका आणि तर बाबूशेठ क्रिकेटचे प्रचंड वेळ असणारे व्यक्तिमत्व आहे. तर 3000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जिंकलंय. बाबूशेठ सावंत यांच्याकडून 2000 रुपये, निलेश गलांडे यांच्याकडून 1000 रुपये असं 3000 रुपयाचं पारितोषिक कृष्णा सातपुतेच्या नावावर झालंय. निलेश गलांडे साहेब अरे आहेत का निलेश गलांडे सर? धाव फलकावर धावसंख्या झाली ती 45. तर पाहूया कृष्णा नावाचं वादळ मैदानात घोंगावत आहे. 3 षटकं झाली. धाव फलकावर धावा आहेत त्या 45 धावा. पाहूया अजूनही 3 षटकं आहेत. तर फलंदाजी करतोय तर नक्कीच आमचे पोलीस दलातील कर्मचारी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. कृष्णा सातपुते महाराष्ट्रातील नंबर 1 फलंदाज मात्र फलंदाजी करतोय. घाटकोपर वासियांची, मुंबई वासियांची मन जिंकून घेतोय.
तसेच श्रेयालियन चेंबूरचे देखील या ठिकाणी सदस्य उपस्थित झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत सह्याद्री क्रीडा मंडळ चेंबूर. तर पाहूया कृष्णा सातपुते पुन्हा एकदा. तर आता मात्र फलंदाजीसाठी कृष्णा, गोलंदाजीसाठी अभिजित दुधे. एकाच संघातून अर्थातच डिंगडॉंग प्रतीक या संघातून सातत्याने खेळणारे हे दोन खेळाडू एकमेकांच्या विरोधात. एक आहे अहमदनगर एक्सप्रेस अहमदनगरचा खेळाडू, तर दुसरा आहे कुर्डुवाडी सोलापूरचा डॉन अर्थातच कृष्णा सातपुते. कृष्णा सातपुते ब्रँडन फटका, पुन्हा एकदा जबरदस्त फटका. प्रेक्षक आता टाळ्यांनी काम नाही झालं पाहिजे. प्रेक्षकांमधून कृष्णा कृष्णा असा देखील आवाज आला तरी चालेल, कारण मॉर्ड मात्र या ठिकाणी जिंकून घेतोय कुर्डुवाडी सोलापूरचा डॉन कृष्णा. 11 चेंडूत 38 धावांची खेळी करतोय मात्र या ठिकाणी कृष्णा सातपुते. नक्कीच लीलया मात्र या ठिकाणी फलंदाजी करतोय, सर्वांची मन जिंकून घेतोय, घाटकोपरवासियांना मंत्रमुग्ध करतोय कृष्णा सातपुते. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, आता मात्र फसला. एक धाव मात्र जरूर मिळणार आहे. एका धावेने मात्र संघाची धावसंख्या वाढणार आहे, जाऊन पोहोचते ती 52 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. पाहूया कृष्णा नावाचं वादळ मैदानात घोंगावत आहे. या वादळाच्या तडाख्यामध्ये महाराष्ट्रातील फापाळेसर सगळी शहर आली, मध्य प्रदेशातील इंदोर आलं, कलकत्ता आलं, अक्षरशः गेल्या आठवड्यात केरळ आलं आणि त्या या अगोदरच्या महिन्यात केरळ आलं आणि गेल्या आठवड्यात आखातामध्ये जाऊन दुबईमध्ये जाऊन मॅन ऑफ द सिरीज मात्र गेल्याच आठवड्यात याच कृष्णा सातपुतेला मिळाली आहे. नक्कीच ब्लॉक होल लेवलचा चेंडू मात्र या ठिकाणी नक्कीच सुंदर असा चेंडू, एक धाव का नक्कीच घेतली गेली आहे आणि नॉन स्ट्राईकला मात्र नक्कीच सचिन कदमला धाडण्यात आलं. स्ट्राईकवर मात्र पुन्हा एकदा कृष्णाविषयी सांगायचं झालं तर दिनांक 1 मे 1983 कृष्णा सातपुते कुर्डुवाडी या सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डुवाडी गावामध्ये कृष्णाचा जन्म झाला आणि तदनंतर मात्र या कृष्णाने गेली 10 वर्ष टेनिस क्रिकेट जगतावर मात्र जे काही राज्य केलंय ते आपण सर्वच पाहतोय. आज मात्र त्याची प्रचिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सुंदर फास्ट चेंडू, सुंदर पद्धतीचा फटका मात्र कृष्णा सातपुतेच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, खेळून काढलाय. नक्कीच अजूनही बराचसा सामना या ठिकाणी शिल्लक आहे, कदाचित मोठी खेळी खेळण्याच्या विचारात आहे. मित्रांनो, कृष्णाच्या नावावर टेनिस क्रिकेट मध्ये सर्वाधिक म्हणजे 21 शतक आहेत आतापर्यंत. पाहूया शतक नंबर 22 या ठिकाणी होत आहे का. सुंदर चेंडू, आता मात्र अभिजित चांगलं कमबॅक करतोय. नक्कीच ब्लॉक होल यांची गोलंदाजी, ज्या ठिकाणी 2 धावा आहेत त्या ठिकाणी 2 धावा घेतल्याच जात आहेत आणि धावांचा आलेख मात्र उंचावत चाललाय. तर जबरदस्त फॉर्मात सुखदेव मडवी आणि कंपनी या ठिकाणी शिवशक्ती पाले अंबरनाथ एकी 11 काळा चौकी A1 क्रिकेट क्लब भांडूप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. अर्थातच धावसंख्या जाऊन पोहोचते ती 56 धावांवर. चौथं षटक सुरू आहे. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने मात्र संघ जाताना दिसतोय. निरुत्तर केले कृष्णाने आतापर्यंत सर्वांना. अभिजित दुधे पुन्हा एकदा. तर नक्कीच रिव्हर्सिव्हचा फटका मारण्याचा प्रयत्न सकाळी मात्र नक्कीच सचिन कोंडे यशस्वी झाला होता. 4 षटकं या ठिकाणी संपलेली आहेत आणि धावफलकावर धावा झालेल्या आहेत त्या 56 धावा. पाहूया अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत, परंतु या मैदानाचा विक्रम आणि या स्पर्धेचा विक्रम युके टायगर या संघाच्या नावावर आहे. परवा दसऱ्याच्या दिवशी मात्र या मैदानात 6 चेंडूत 110 धावांची नोंद झाली होती. तुषार शिंदेच्या 15 चेंडूमध्ये 53 धावांची वादळी खेळीचा त्याच्यामध्ये समावेश होता. तर पाहूया आज मात्र ती 110 धावांची खेळी मात्र या ठिकाणी नक्की तोडली जाते का ते मात्र या ठिकाणी पाहायचं. व्यावसायिक संघ आज या ठिकाणी खेळताना दिसत आहेत.
तर पाहूया 2 षटक अजूनही शिल्लक आहे गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीसाठी. आता मात्र पंढरपूर सोलापूर विरुद्ध सोलापूर कदाचित असं अस्त्र काढलंय की काय, आणि तसंच काढलेलं आहे. गोलंदाजाचं नाव आहे तुकाराम कुंचे उर्फ महाराज. जिल्हा आहे सोलापूर, फलंदाज देखील सोलापूर जिल्ह्यातीलच आहे. हा फक्त फलंदाज माढा तालुक्यातील आहे, गोलंदाज पंढरपूर तालुक्यातील आहे. तर यांचं युद्ध मात्र या ठिकाणी रंगताना दिसत आहे. तर पाहूया महाराज कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. अचूकतेचं माहेरघर म्हणून ओळखला जाणारा हा गोलंदाज, आणि गोलंदाजीच्या जोरावर मात्र सिलो क्रिकेट रेटिंग मध्ये क्रमांक 2 वर विराजमान झालेला हा खेळाडू नक्कीच सर्वांची मन जिंकून घेतो. ज्ञानेश्वरी 11 पंढरपूर या संघातून मात्र सातत्याने खेळत असताना मात्र नक्कीच याचा चांगला परफॉर्मन्स राहिलेला आहे. पाहूया मुंबईमध्ये तर पाहूया महाराज नक्कीच दोघेही सोलापूर जिल्ह्यातील खेळाडू आहेत. मोठा फटका कृष्णा सातपुते ब्रँडेड फटका, पुन्हा एकदा प्रतिमाचा फटका कृष्णाच्या बॅट मध्ये. महाराष्ट्रातील नंबर 1 खेळाडू कृष्णाला का म्हटलं जातं याची प्रचिती तुम्हाला नक्कीच आली असेल. प्रेक्षक संपूर्णपणे मंत्रमुग्ध झालेले आहेत, आणि खुश झाला असेल तर पुन्हा एकदा कृष्णासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 14 चेंडू आणि 46 धावा. मोठा फटका पुन्हा एकदा कृष्णा सातपुतेचा मोठा फटका, आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अर्धशतक पूर्ण करतो कृष्णा. जोरदार टाळ्या. 15 चेंडूंमध्ये मात्र या ठिकाणी खेळी केलेली आहे ती 52 धावांची खेळी. पंधरा चेंडू 52 धावा कृष्णा सातपुते, आणि विक्रम होता तो 15 चेंडू 53 धावा तुषार शिंदे. तर पाहूया, परंतु हायएस्ट तो या स्पर्धेचा 53 आहे, तो मोडला जातो की काय. कृष्णा मोठा फटका पुन्हा एकदा कृष्णाच्या बॅट मधून. प्रीतम परत त्या ठिकाणी येतो. 1 धाव. हायएस्ट रन संख्या तुषार शिंदे स्वीटीची जी आहे त्याची बरोबरी मात्र कृष्णाने केली आहे धाव फलकावर. धाव फलकावर धाव संख्या झाली ती 69 धावा धाव फलकावर झालेल्या आहेत. सचिन कदम व्हाईट बॉल स्वैर मारा. धावफलक वाढतो, जाऊन पोहोचतोय तो 70 धावांवर. कृष्णा आज मात्र जबरदस्त फलंदाजी करतोय. पाहूया कुठपर्यंत धावांची मजल जाते. सुंदर असा चेंडू. नक्कीच सचिन कदमच्या बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू येत नाही. निर्धाव चेंडू जातोय. कृष्णा मात्र नॉन स्ट्राईकला तिष्ठत आहे, वाट पाहत आहे कधी माझा नंबर येणार आहे, कारण सदाबहार फलंदाजीच्या जोरावर तब्बल 53 धावांची खेळी कृष्णा सातपुतेकडून या ठिकाणी पाहायला मिळते. सुंदर चेंडू. समोरच्या दिशेने मात्र चेंडू टोलवला जातोय. 1 धाव मात्र नक्की मिळेल. शेवटचा चेंडू असणार आहे. महाराज 1 षटकार खाल्ला, परंतु 2 षटकार मात्र जरूर मारले गेले, परंतु तदनंतर चांगलं कमबॅक करतोय. कृष्णा सातपुते पुन्हा एकदा स्ट्राईक वर आहे. तब्बल 53 धावा नॉट आउट. या उभ्या महाराष्ट्राचा सुपरस्टार जबरदस्त फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवून मुंबईकरांची मन जिंकून घेण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी करतोय. बऱ्याच कालावधीनंतर मुंबईत कृष्णाची फलंदाजी अशा प्रकारची पाहायला मिळते. हेलिकॉप्टर पुन्हा एकदा 1 धाव मात्र नक्कीच मिळेल, आणि या स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्या करण्याचा मान जातोय तो कृष्णा सातपुते. तसेच गणेश भांगर खास पुण्यावरून या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. तर संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी प्रेक्षक पुण्यावरून बरेचसे जण आलेत, अलिबागवरून बरेचसे जण आलेत, उरण, पनवेल, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार या सर्व पट्ट्यातून प्रेक्षकांची पावलं आज मात्र या ठिकाणी नक्कीच वळताना दिसत आहेत. धाव फलकावर धावा झाल्या त्या 72 धावा 5 षटकांच्या समाप्तीनंतर. पाहूया शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन कोणाला पाचारण केलं जात आहे. संदेश पार्टे नक्कीच अनुभवी गोलंदाज आहे. ज्या संघाने मात्र प्रतीक संघ या प्रतीक अर्थातच डिंगडॉंग या संघाला मात्र सुगीचे दिवस दाखवले, तोच खेळाडू एक जबरदस्त अष्टपैलू म्हणून जो गोलंदाजाची ओळख आहे, असाच खेळाडू संदेश पार्टे, मॅन फ्रॉम पुणे, पुण्याचा असणारा. विनंती आहे प्रेक्षकांना सहकार्य करायचे, पाय वरती घ्यायचे सीमारेषेच्या वर. धन्यवाद. तर
तोच गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय संदेश पार्टे, मॅन फ्रॉम पुणे, पुण्याचा असणारा हा खेळाडू. तर या खेळाडूच्या नावावर एक विक्रम आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत सगळ्यात जास्त स्टंप तोडण्याचा मान कोणाच्या नावावर असेल तर या संदेश पार्टेच्या नावावर आहे. एवढा जबरदस्त गोलंदाज संदेश पार्टे आज मात्र संघाला गरज असताना कशा प्रकारची कामगिरी करतोय. कारण समोर त्याच्याच संघातून गेली 8 ते 9 वर्ष एकाच संघात सहकारी म्हणून असलेला आज मात्र प्रतिस्पर्धी संघातून खेळतोय. त्याला कसं रोखायचं हे मात्र नक्कीच विचारात नक्कीच संदेश पार्टे असणार आहे. आज मात्र कृष्णाला रोखणं मुश्किल आहे. एवढी जबरदस्त फलंदाजी करतोय. तब्बल 54 धावा मात्र या ठिकाणी 17 चेंडू मध्ये नक्कीच करतोय. नाबाद खेळी करतोय. शेवटचं षटक घेऊन येतोय संदेश पार्टे फलंदाजीसाठी. कृष्णा सातपुते. सुंदर चेंडू, नक्कीच फायनलच्या दिशेने चेंडू फटकावण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला. एक धाव मात्र या ठिकाणी मिळणार आहे. तर आभारी आहे उल्हास मामा कामटे. एक जबरदस्त स्पर्धा तुमच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळाली. मोठा फटका सचिन कदमच्या बॅट मधून निघतोय. सीमारेषेच्या दिशेने स्मशान भूमीच्या आतमध्ये चेंडू. तर धन्यवाद डीजे. मोठा फटका सचिन कदमच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. बोलूनचा खेळाडू नक्कीच बीट होतोय. एक धाव मात्र या ठिकाणी मिळणार आहे. एका धाव्याने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचते. ते लेग बायच्या स्वरूपातील धाव कळवली जाते. 80 धावा धावफलकावर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चेतन आपलं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत. खास डोंगरीवरून बरेचसे प्रेक्षक भूषण आपलं देखील सर्वांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत. चेतन जगनाडे खास डोंगरीवरून या स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित झाले. तर चेतन आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत. आपली देखील एक सुंदर स्पर्धा असते. संदेश नक्कीच गती परिवर्तन करतोय. वेगवेगळ्या पद्धतीचे चेंडू टाकण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केला जातोय तो संदेश पार्टे थ्रू. तर वरती चेंडू घोषित केला जातोय. मनकड विकेट बाद करण्याचा प्रयत्न मात्र जरूर या ठिकाणी झाला होता. आणि अशा प्रकारे मात्र कपिल देवने पीटर कस्टनला मात्र जरूर बाद केलं होतं. इंटरनॅशनल क्रिकेटचा जर दाखला घेतला. पुन्हा एकदा मात्र त्याच पद्धतीचा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र जरूर फसतोय. कृष्णा मात्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्यात नक्कीच यशस्वी होतोय. कोणत्याही प्रकारची धाव मात्र या ठिकाणी मिळणार नाहीये. निखिल शेटे आपलं देखील हार्दिक स्वागत. गणेश भांगर साहेब आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचे. खास पुण्यावरून या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. पुन्हा एकदा सुंदर असा फटका कृष्णा सातपुते. फायनलच्या दिशेने चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण प्रीतम परब कडून त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील. परंतु कृष्णाच्या 57 धावा कृष्णा सातपुतेच्या. जोरदार टाळ्या कृष्णासाठी. नक्कीच प्रेक्षकांना बॅट दाखवून अभिवादन करायचंय. कृष्णा जबरदस्त फलंदाजी मन जिंकून घेतली मुंबईकरांची. तर नक्कीच जबरदस्त परफॉर्मन्स